मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आज शिव भागीरथी केसरी सासवड या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडतं मित्रांनो. आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट मित्रांनो काल रात्रीच काढण्यात आलेले आहेत. जवळपास 59 गट या मैदानाचे मित्रांनो होणार आहेत. या मैदानामध्ये कोणकोणत्या नंदी आपल्याला पाळताना दिसणार आहेत किंवा तीनच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण बकासूरचे अपडेट देखील देणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, या मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 10वरती सुंदर उर्फ कॉकटेलच्या नावानं चिठ्ठ्या आहे. जवळपास 3-4 चिठ्ठ्या आहेत कॉकटेलच्या. गट क्रमांक 2, गट क्रमांक 7, गट क्रमांक 17 यापैकी गटामध्ये तुम्हाला आपला सुंदर उर्फ कॉकटेल आजच्या या सासवड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 1वरती आणि या मैदानाच्या गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 3वरती पृथ्वीदादा कुटवाळ आणि दैवचेट गोवेकर यांच्या नावांची चिठ्ठी आहे. आणि ते मला पृथ्वीदादांचा प्रभू हा देखील मित्रांनो आजच्या या सासवड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे, गट क्रमांक 5 किंवा गट क्रमांक 26मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 9वरती सासवडकरांच्या बादलच्या नावानं चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक 22 तास क्रमांक 5वरती एक चिठ्ठी आहे. तर तुम्हाला सासवडकरांचा बादल देखील आज पळताना दिसेल गट क्रमांक 6 किंवा गट क्रमांक 22मध्ये. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 8वरती शाकीरबाई यांच्या राजाच्या नावाची चिठ्ठी आहे. शाकीरबाई यांचा राजा देखील तुम्हाला आजच्या या सासवड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 3वरती विनायक शेठ देशमुख लेंगरे दादा यांच्या नावानं चिठ्ठी या ठिकाणी दादांचा डायमंड देखील आपल्याला आजच्या या सासवड मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 8वरती MM नानांच्या राजाच्या नावानं चिठ्ठी आहे. MM नानांचा राजा देखील तुम्हाला या सासवड मैदानामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक 27मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 33मध्ये तास क्रमांक 5वरती आपल्याला बावधनकरांचा लक्ष्य देखील आजच्या या सासवड मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, याच मैदानाच्या गट क्रमांक 33मध्येच तास क्रमांक 8वरती संतोष तोडकर यांचा 6-11 हा देखील तुम्हाला आज सासवड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 34मध्ये तास क्रमांक 3वरती हिंदकेसरीचा पोषक हिंदकेसरी मानकरी लक्ष्य देखील आपल्याला आजच्या या सासवड मैदानामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक 34मध्ये तास क्रमांक 3वरती. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 45मध्ये तास क्रमांक 1वरती संघर्ष योद्धा बुलेटच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. संघर्ष योद्धा बुलेट देखील तुम्हाला या सासवड ओपन मैदाना मित्रांनो आज पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या सासवड मैदानाच्या गट क्रमांक 47मध्ये तास क्रमांक 2वरती शेवाळे आबांच्या पाखऱ्याच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे. आबांचा पाखऱ्या देखील तुम्हाला या सासवडच्या ओपन मैदानामध्ये आज पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, याच मैदानाच्या गट क्रमांक 47मध्ये तास क्रमांक 5वरती किरण आप्पांच्या नावानं देखील चिठ्ठी निघाली आहे. या ठिकाणी तुम्हाला किरण आप्पांचा रैना हा या सासवड येथील होणाऱ्या ओपन मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या सासवड ओपन मैदानाच्या गट क्रमांक 50मध्ये तास क्रमांक 5मध्ये साखरवाडीकरांच्या बावऱ्याच्या नावानं चिठ्ठी आहे. साखरवाडीकरांचा बावऱ्या हा देखील तुम्हाला आजच्या या सासवड ओपन मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच आता मित्रांनो, प्रश्न राहिला म्हणजे या सासवड मैदानामध्ये बकासूरच्या नावानं म्हणजे मोहिल शेट यांच्या नावानं जवळपास 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. ते म्हणजे गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 7 आणि गट क्रमांक 40मध्ये तास क्रमांक 9 अशा 2 गटामध्ये मित्रांनो या ठिकाणी मोहिल शेट यांच्या नावानं जी चिठ्ठी निघालेली आहेत. तर बरेच जण कमेंट वगैरे करत होते की बकासूर या मैदानावर पळणार आहे किंवा महाराज पळणार. तर मित्रांनो, मी अपडेट घेतली, त्याच्यामध्ये असं समजलं आहे की मित्रांनो बकासूर आजच्या या सासवड मैदानामध्ये पळणार नाही आहे. तर मित्रांनो, महाराज आपल्याला या सासवड मैदानामध्ये त्या ठिकाणी पळताना दिसेल अपडेट मिळाली आहे. त्याच्यामुळे गट क्रमांक 4 तास क्रमांक 7 आणि गट क्रमांक 40मध्ये तास क्रमांक 9वरती चिठ्ठी आहे. त्याच्यामुळे गट क्रमांक 4वरतीच आपल्याला
मोहित यांचा महाराज आजच्या या सासवड मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल. ज्या काही चिठ्ठ्या मित्रांनो या लॉटमध्ये निघाल्या आहेत त्याचे गट क्रमांक आणि कोणते कोणते नंदी पाळणार आहेत हे आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो पैरेकरांच्या नावाने देखील चिठ्ठ्या असतात. त्याच्यामध्ये नंदींच्या पाळण्याच्या गटामध्ये बदल होत असतो. त्याचे अपडेट देखील आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती देत राहतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील आहे, देवदत्त मोरे DM या नावानं. त्या ठिकाणी देखील आपण नवीन नवीन व्हिडिओ अपडेट आणि रील्स टाकत असतो. ते पाहण्यासाठी ते दोन्ही पेज देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.